आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार माऊली, जय हरी. मी दिलीप पोनेरकर EDTV न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. माऊली, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. कुशावर्ता करिता स्नान, ज्याचे वैकुंठी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. असा संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी एका अभंगातून प्रदक्षिणेचं आणि गंगा स्नानाचं म्हणजे तीर्थक्षेत्राच्या स्नानाचं महत्व विशद केलेलं आहे. आपण जालनेकर भाग्यवान आहोत की आपल्याला गोदावरी सारख्या गंगेचं तीर आपल्याला लाभलेलं आहे आणि त्या तीरामुळे निश्चितच आपल्याला एक आनंद प्राप्त होतो, एक पुण्य मिळाल्याचं भाग्य काही जणांच्या नशिबी लागलेलं आहे. हे तर झालं गंगा स्नानाचं, तीर्थक्षेत्राच्या स्नानाचं. परंतु प्रदक्षिणेचं काय? तर माऊली, या वर्षी आपल्याला प्रदक्षिणेचं देखील भाग्य लाभणार आहे. ते लाभणार आहे संत श्रेष्ठ मुक्ताईंच्या पालखीच्या रिंगणाच्या माध्यमातून. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या ज्या संतांच्या नावाने या पालख्या आहेत, त्या पालख्यांचा वारकरी संप्रदायात जयघोष केला जातो. तो जयघोष म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. या त्या 7 पालख्या आहेत. आपल्या नशिबी फक्त मुक्ताईंच्या पालखीचंच भाग्य लाभलेलं आहे. राहिला विषय प्रदक्षिणेचा, तर तो देखील यावर्षी पूर्ण होणार आहे. 4 तारखेला मुक्ताईंची पालखी जालना जिल्ह्यात येत आहे आणि त्यानंतर 5 तारखेला सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये JES महाविद्यालयाच्या प्रांगणावर मुक्ताईंच्या गोल रिंगणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मुक्ताईंच्या पालखीसाठी जिल्हा प्रशासन देखील तत्परतेनं कामाला लागलं आहे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तर आदेशच काढले आहेत की वारकऱ्यांना कुठल्याही सुविधेबाबत त्रास व्हायला नको आहे, त्यांना सर्व सुविधा पोहोचवा. विशेष करून यावर्षी शासनाने काढलेल्या आदेशाची जबाबदारी जालना जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामालाही लागली आहे. कामाचं नियोजन झालं आहे. प्रत्येकाला आपापल्या कामांची जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे. या संदर्भात जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय म्हणतात ते आपण पाहूयात की या पालखीचं स्वरूप कसं असणार आहे. नमस्कार. जालन्यामध्ये आषाढी वारी याच्या अनुषंगाने 4 तारखेला आपल्याकडे दिंडी चे आगमन जालना जिल्ह्यामध्ये, जालना शहरामध्ये होणार आहे. 4 तारखेच्या नंतर 5 तारखेला सकाळी रिंगण करण्याच्या त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याचे नियोजन आता सुरू आहे. जर सगळं व्यवस्थित झाला तर मला असं वाटते आपण रिंगण त्या दिवशी करू शकतो. त्याच्यानंतर पुढे 3 दिवस ते दिंडी आपल्यासोबत राहणार आहे आणि शेवटचा दिवस जालन्यामध्ये 8 तारखेला आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दिंडी 4 दिवसासाठी राहणार आहे, तर आपण सगळ्यांचं सहकार्य करा. सगळीकडे स्वच्छता आणि त्यांच्यासाठी जेवणाची सोय हे सगळं आपण करूया. धन्यवाद. संत मुक्ताईंच्या पालखीचं हे 318वं वर्ष आहे. ही पालखी 6 जिल्ह्यातून जाते, 5 रिंगण होतात आणि 3 ठिकाणी तीर्थक्षेत्राचं स्नान होतं. त्यापैकी रिंगण आणि तीर्थक्षेत्राचं स्नान हे दोन्ही वैभव जालना जिल्ह्याला यावर्षी मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितच जालन्याच्या नावामध्ये आणखी एक भक्तीचा तुरा रोवला गेला आहे. माऊली, रिंगणामध्ये 2 प्रकार आहेत, एक उभं रिंगण आणि एक गोल रिंगण. गोल रिंगणामध्ये 2 अश्व असतात. माऊली, या पालखीसोबत सुमारे 4000 वारकरी आहेत. हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी जालन्यातील वारकऱ्यांनी आपले भजनी मंडळ घेऊन, दिंड्या पताका घेऊन या सोहळ्याला उपस्थित राहावं. जालन्यातील भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील आणि या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हबप रवींद्र महाराज हरणे यांनी केला आहे. तर चला, 5 तारखेला सकाळी 8 वाजता JES महाविद्यालयाच्या मैदानावर हा नेत्रदीपक भव्य दिव्य आणि जालनेकरांसाठी पहिला सोहळा असणार आहे. तो पाहायला निश्चित या.
तोपर्यंत मी दिलीप पोनरकर आपली रजा घेतो. जय हरी.